Hello and welcome to all. Myself Meghdut Patil, chemistry teacher from Bhogavati Mahavidyalaya, Kurukli. In our last lecture, we have seen 2 points. First is terms used in thermodynamics. थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी करत असताना नेहमी 2 टर्म्स यूज केल्या जातात. एक आहे सिस्टीम आणि दुसरी सराउंडिंग. युनिवर्समधील ज्या पोर्शनचा आपण स्टडी करतो त्याला सिस्टीम असं म्हणतात. तर सराउंडिंग म्हणजे सिस्टीमच्या सभोवतालचा पोर्शन. सिस्टीमला सराउंडिंगपासून सेपरेट करणारा सरफेस म्हणजेच बाउंड्री. अँड सेकंड पॉईंट हॅज बीन सीन, दॅट इज टाईप्स ऑफ सिस्टीम. देर आर 3 टाईप्स ऑफ सिस्टीम: ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम ही सराउंडिंग बरोबर एनर्जी आणि मॅटर असं दोन्ही एक्सचेंज करते. क्लोज्ड सिस्टीम ही सराउंडिंग बरोबर फक्त एनर्जी एक्सचेंज करते पण मॅटर मात्र एक्सचेंज करत नाही. तर आयसोलेटेड सिस्टीम ही एनर्जी आणि मॅटर दोन्ही पण एक्सचेंज करत नाही. लेट्स कम टू अवर टुडेज पॉइंट, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. Thermodynamic system has certain properties such as temperature, pressure, volume, mass, density, viscosity, internal energy, heat capacity, etc. या प्रॉपर्टीजना 2 टाईपमध्ये क्लासिफाय केलं जातं अकॉर्डिंग टू डिपेंडन्स ऑन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टीम. ती प्रॉपर्टी सिस्टीममधील सबस्टन्स किंवा मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड आहे की नाही यावरून हे क्लासिफिकेशन केलं जातं. लेट्स टेक वन एक्झाम्पल. एका बीकरमध्ये आपण वॉटर घेऊ. हे वॉटर म्हणजेच आपल्या सिस्टीममधील मॅटर. समजा मॅटरचा व्हॅल्यूम आहे 500 ml, मास आहे 500 ग्रॅम अप्रॉक्सिमेटली, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आणि डेन्सिटी 1 ग्रॅम पर ml. आता या वॉटरला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू, बीकर नंबर 2 आणि बीकर नंबर 3 मध्ये. आता फक्त बीकर नंबर 1 आणि बीकर नंबर 2 विचारात घेऊ. या दोन्ही बीकरमधील वॉटरचा अमाऊंट वेगवेगळा आहे. इन फर्स्ट बीकर व्हॅल्यूम ऑफ वॉटर इज 500 ml, बट इन सेकंड बीकर व्हॅल्यूम इज 250 ml. अँड इन फर्स्ट बीकर मास ऑफ वॉटर इज 500 ग्रॅम, बट इन सेकंड बीकर मास इज 250 ग्रॅम. सिस्टीममधील मॅटरचं म्हणजेच वॉटरचं अमाऊंट चेंज झाल्यामुळे व्हॅल्यूम आणि मास या दोन्ही प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूसुद्धा चेंज झाल्या आहेत, बरोबर ना? मग ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सिस्टीममधील मॅटरच्या अमाऊंटनुसार बदलते म्हणजेच मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड असते तिला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतात. A property whose value depends on the amount of matter present in the system is called a extensive property. Now let's compare temperature, pressure and density of water. Beaker number 1 आणि 2 या दोन्ही बीकर मधील वॉटरचं प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस आणि डेन्सिटी आहे 1 ग्रॅम पर ml. म्हणजेच जरी वॉटरचं अमाऊंट बदललं तरीही प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी बदललेली नाही. ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सिस्टीममधील मॅटरच्या अमाऊंटनुसार बदलत नाही म्हणजेच मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड नसते तिला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतात. अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम इज कॉल्ड अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं का तुमच्या लक्षात की एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशी ओळखायची? नसेल तर आपण दुसऱ्या प्रकारे समजावून घेऊ. नाउ लुक ॲट बीकर नंबर 2 अँड 3. वी डिवायडेड वॉटर इन 2 इक्वल पार्ट्स. ज्यावेळी आपण वॉटरला डिवाइड केलं त्यावेळी व्हॅल्यूम आणि मास या 2 प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू सुद्धा डिवाइड झाल्या आहेत. फर्स्ट बीकरमध्ये वॉटरचा व्हॅल्यूम होता 500 ml आणि मास होतं 500 ग्रॅम. पण सेकंड आणि थर्ड बीकरमध्ये वॉटरचा व्हॅल्यूम झाला 250 ml आणि मास झालं 250 ग्रॅम. मग आपल्याला असंही म्हणता येईल
की ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू मॅटरला डिवाइड केल्यानंतर डिवाइड होते तिला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. आता बघा, जरी आपण वॉटरला डिवाइड केलं तरीही प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी मात्र कॉन्स्टंट राहिली, ती डिवाइड झाली नाही. म्हणजेच ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू मॅटरला डिवाइड केल्यानंतर सुद्धा कॉन्स्टंट राहते तिला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. सी सम एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास, व्हॅल्यूम, internal energy, heat capacity, number of moles, etc. And examples of intensive property are pressure, temperature, density, viscosity, surface tension, melting point, boiling point, refractive index, specific heat, etc. Now see, the ratio of two extensive properties is always an intensive property. दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो हा नेहमी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. फॉर एक्झाम्पल, वी नो दॅट मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी. मास आणि व्हॅल्यूम या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, पण त्यांचा रेशो म्हणजेच डेन्सिटी ही मात्र इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजेच दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो हा नेहमी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. लेट्स मूव फर्दर टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट, स्टेट ऑफ सिस्टीम अँड स्टेट फंक्शन. एव्हरी सिस्टीम हॅज certain thermodynamic properties such as temperature, pressure, volume, number of moles, etc. These properties are also called state variables. सिस्टीमच्या प्रॉपर्टीजना स्टेट व्हेरिएबल्स असं सुद्धा म्हटलं जातं. लेट्स टेक वन एक्झाम्पल. अ सर्टन अमाउंट ऑफ अ गॅस इज इनक्लोज्ड इन अ सिलेंडर कवर्ड विथ अ मूव्हेबल piston. Suppose this gas has pressure P1 is equal to 1 bar, volume V1 is equal to 1 dm cube and temperature T1 is equal to 300 Kelvin in the beginning. Condition of this gas, that means system, is determined by specifying the values of the state variables such as pressure, volume and temperature. म्हणजेच सिस्टीमची कंडिशन निश्चित करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी त्या सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबलचा तपशील दिला जातो किंवा स्टेट व्हेरिएबल्स नमूद केले जातात. या स्टेट व्हेरिएबलच्या सेटलाच म्हणजेच संचाला त्या सिस्टीमची स्टेट असं म्हणतात. स्टेट म्हणजेच अवस्था. सो we can define state of system as a known set of state variables of system at that time is called a state of system. येते का लक्षात? सिस्टीमच्या त्यावेळच्या स्टेट व्हेरिएबलच्या माहीत असणाऱ्या संचाला सिस्टीमची त्यावेळची अवस्था म्हणतात. जर सिस्टीमच्या प्रॉपर्टीज सुरुवातीला मेजर केल्या असतील तर ती झाली सिस्टीमची इनिशियल स्टेट. व्हेन वन और मोर स्टेट व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम चेंजेस देन सिस्टीम गोज इनटू अ न्यू स्टेट. जसं की आपण घेतलेल्या एक्झाम्पलमध्ये जर का गॅसचं फक्त प्रेशर बदललं किंवा फक्त व्हॅल्यूम बदलला किंवा फक्त टेम्परेचर बदललं किंवा तीनही स्टेट व्हेरिएबल्स बदलली तर ती सिस्टीम आपली स्टेट चेंज करून नवीन स्टेट अटेन करेल. सिस्टीमची नवीन स्टेट म्हणजेच स्टेट व्हेरिएबलचा बदललेला नवीन सेट. जसं की तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकताय, दोन सेट सिस्टीमच्या दोन स्टेट डिफाईन करतात. जर हा स्टेट व्हेरिएबल्स मधला शेवटचा चेंज असेल तर ही झाली सिस्टीमची फायनल स्टेट. ओके, आता बघा, इनिशियल स्टेट पासून
फायनल स्टेटपर्यंत ज्या ज्या वेळी स्टेट व्हेरिएबल्स चेंज होतील त्या प्रत्येक वेळी सिस्टीम नवी स्टेट अटेंड करेल. फॉर एक्झाम्पल, समजा ही आहे सिस्टीमची इनिशियल स्टेट. सिस्टीमच्या प्रॉपर्टीज म्हणजे स्टेट व्हेरिएबल्समध्ये जर का चेंज झाला तर सिस्टीम नवीन स्टेटला जाईल. पुन्हा स्टेट व्हेरिएबल्समध्ये चेंज झाला तर सिस्टीम अजून एका नव्या स्टेटला जाईल. परत एकदा स्टेट व्हेरिएबल्समध्ये चेंज झाला तर आणखीन एक नवी स्टेट अटेंड केली जाईल. इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जाईपर्यंत ही प्रोसेस किंवा हा चेंज 3 स्टेप्समध्ये घडून आला. तसेच इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जाईपर्यंत सिस्टीमने मध्येच 2 स्टेट अटेंड केल्या होत्या. इनिशियल आणि फायनल स्टेटच्या मधील या स्टेटना इंटरमिडिएट स्टेट्स असं म्हटलं जातं. नाऊ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज स्टेट फंक्शन. लेट्स टेक वन एक्झाम्पल. एका सिलेंडरमध्ये गॅस घेऊन ते मुव्हेबल पिस्टनने बंद केले आहे. इनिशियली गॅसचं प्रेशर आहे P1 आणि व्हॉल्यूम आहे V1. समजा त्या पिस्टनवर ठराविक वजन ठेवले तर एक्सेस प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळे पिस्टन काही अंतरावर खाली सरकेल. त्यामुळे गॅसचं प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही चेंज होईल. आता गॅसचं प्रेशर आहे P2 आणि व्हॉल्यूम आहे V2. पुन्हा तेवढेच वजन त्या पिस्टनवरती ठेवले तर तो पिस्टन अजून खाली सरकेल. पुन्हा गॅसचं प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होईल. आता फायनली गॅसचा व्हॉल्यूम आहे V3 आणि प्रेशर आहे P3. इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंतचा हा चेंज 2 स्टेपमध्ये घडून आला. येथे 2 वेळा प्रेशर बदललं तर 2 वेळा व्हॉल्यूम सुद्धा बदलला. फर्स्ट स्टेपमध्ये झालेला व्हॉल्यूम चेंज आहे V2 - V1 आणि प्रेशर चेंज आहे P2 - P1. तर सेकंड स्टेपमध्ये झालेला व्हॉल्यूम चेंज आहे V3 - V2 आणि प्रेशर चेंज आहे P3 - P2. पण इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंतचा टोटल व्हॉल्यूम चेंज आहे V3 - V1 आणि टोटल प्रेशर चेंज आहे P3 - P1. हा झाला पाथ फर्स्ट. आता हाच चेंज आपल्याला सेकंड पाथने घडवून आणता येईल. कसा? तर बघा, पिस्टनवर अगोदर ठेवलेल्या 2 वजना एवढे म्हणजेच 2 वजन मिळून होणारे वजन एकाच वेळी ठेवायचे आहे. म्हणजेच हा चेंज इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत एकाच स्टेपमध्ये घडून येईल. आता गॅसचं प्रेशर आहे P3 आणि व्हॉल्यूम आहे V3. या पाथमधील व्हॉल्यूम चेंज आहे V3 - V1 आणि प्रेशर चेंज आहे P3 - P1. पाथ फर्स्ट आणि पाथ सेकंड मधील टोटल व्हॉल्यूम चेंज आणि प्रेशर चेंज सारखाच आहे. म्हणजेच व्हॉल्यूम चेंज आणि प्रेशर चेंज फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवरती डिपेंड आहे. इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जाईपर्यंत किती स्टेप्स घडून आल्या यावरती नाही, किंवा सिस्टीमने कोणता पाथ फॉलो केला त्यावरती नाही. नाऊ लेट्स प्लॉट अ ग्राफ फॉर दिस चेंज, प्रेशर व्हर्सेस व्हॉल्यूम. आपण बघितलेल्या एक्झाम्पलमध्ये या चेंजसाठी इनिशियल स्टेट A आणि फायनल स्टेट B ने डिनोट करूया. दिस चेंज टेक्स प्लेस इन 2 वेज और पाथ्स. फर्स्ट पाथमध्ये इनिशियल प्रेशर होतं P1 आणि व्हॉल्यूम होता V1. तर फायनल प्रेशर झालं P3 आणि व्हॉल्यूम झाला V3. सेकंड पाथमध्ये इनिशियल प्रेशर होतं P1 आणि व्हॉल्यूम होता V1. तर फायनल प्रेशर झालं P3 आणि व्हॉल्यूम झाला V3. म्हणजेच व्हॉल्यूम आणि प्रेशर चेंज
पाथ फर्स्टसाठी आणि सेकंडसाठी सेमच राहिले. जरी पाथ फर्स्टने जाताना 2 स्टेप घडून आल्या आणि पाथ सेकंडने जाताना एकच स्टेप घडून आली तरीही. याचाच अर्थ प्रेशर आणि व्हॅल्यूम या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड आहेत. मग इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत कोणताही पाथ फॉलो केला असला तरीही. ज्या प्रॉपर्टीची किंवा स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते, पण इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला जाण्यासाठी कोणता पाथ फॉलो केला त्यावर डिपेंड नसते, अशा स्टेट व्हेरिएबल्सना स्टेट फंक्शन्स असं म्हटलं जातं. द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम whose value depends on the state of a system but independent of the path followed to reach that state is called the state function. For examples, pressure, volume, temperature, mass, internal energy, enthalpy, entropy, etc. या सर्व प्रॉपर्टीज किंवा स्टेट व्हेरिएबल्स काय आहेत तर स्टेट फंक्शन्स, कारण यांच्या व्हॅल्यू फक्त सिस्टीमच्या स्टेटवरती डिपेंड असतात. इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत कोणता पाथ फॉलो केला त्यावरती डिपेंड नसतात. या उलट जर सिस्टीमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सिस्टीम कोणता पाथ फॉलो करते यावर डिपेंड राहत असेल तर त्या प्रॉपर्टीला पाथ फंक्शन असं म्हटलं जातं. द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम विच डिपेंड्स ऑन द पाथ is called a path function. For examples, work and heat. एक उदाहरण पाहू. मला A या ठिकाणाहून C या ठिकाणी चालत जायचं आहे. A to C हे डिस्टन्स आहे 2 किलोमीटर. हा झाला पाथ फर्स्ट. पण समजा C या ठिकाणी जाण्या अगोदर मी काही कारणास्तव B या ठिकाणी गेलो आणि तिथून C या ठिकाणी पोहोचलो. A to B हे डिस्टन्स आहे 2 किलोमीटर आणि B to C हे सुद्धा डिस्टन्स आहे 2 किलोमीटर. म्हणजे मी टोटल 4 किलोमीटर चाललो. हा झाला पाथ सेकंड. दोन्ही पाथसाठी सुरुवात केलेले ठिकाण म्हणजेच इनिशियल स्टेट सेम आहे. तसेच शेवटचे ठिकाण म्हणजेच फायनल स्टेट सुद्धा सेमच आहे. पण माझ्याकडून चालल्यामुळे झालेलं वर्क दोन्ही पाथसाठी सेम असेल का तर नाही. पाथ फर्स्टमध्ये झालेलं वर्क कमी असेल तर पाथ सेकंडमध्ये झालेलं वर्क जास्त असेल. दॅट मीन्स वर्क डिपेंड्स ऑन द पाथ, देअरफॉर इट इज अ पाथ फंक्शन. थर्मोडायनॅमिकमध्ये सिस्टीमचा स्टडी करत असताना फक्त वर्क आणि हीट ही दोनच पाथ फंक्शन्स आहेत. तर राहिलेल्या सर्व प्रॉपर्टीज किंवा स्टेट व्हेरिएबल्स ही स्टेट फंक्शन्स आहेत. नाउ सी व्हॉट इज थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. कन्सिडर अ गॅस इज इनक्लोज्ड इन अ सिलेंडर कवर्ड विथ अ फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन. या गॅसचं प्रेशर आहे P1, व्हॅल्यूम आहे V1 आणि टेम्परेचर आहे T1. या प्रॉपर्टीज तोपर्यंत कॉन्स्टंट राहतील जोपर्यंत तो पिस्टन मूव्ह होत नाही. या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणं म्हणजेच सिस्टीमची इक्विलिब्रियम स्टेट. समजा तो पिस्टन वर सरकतोय. जोपर्यंत पिस्टन मूव्ह होत राहतो तोपर्यंत त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज चेंज होत राहतील. ज्यावेळी सिस्टीममधील प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू चेंज होत असतात त्यावेळी ती सिस्टीम नॉन इक्विलिब्रियम स्टेटला असते. आता समजा तो पिस्टन वर सरकल्यानंतर काही ठराविक अंतरावरती जाऊन थांबला. सिस्टीममधील प्रॉपर्टीच्याच व्हॅल्यू असतील P2, V2 आणि T2. या व्हॅल्यूज तोपर्यंत कॉन्स्टंट राहतील जोपर्यंत पिस्टन मूव्ह होणार नाही. ही झाली पुन्हा सिस्टीमची इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजेच ज्यावेळी प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट राहतात त्यावेळी ती सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटला असते. तर ज्यावेळी प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू चेंज होत राहतात त्यावेळी ती सिस्टीम नॉन इक्विलिब्रियम स्टेटला असते.
Hence, we can define or we can say that a system is said to be in thermodynamic equilibrium when the state functions or properties of the system do not change with time. आय होप आज बघितलेल्या सगळ्या टर्म्स तुम्हाला चांगल्या समजल्या असतील. या चॅप्टरमधील नेक्स्ट पार्ट आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. थँक्यू.